अंगणवाडी भरतीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता ज्या ताई अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई या भरतीसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत आणि मी हे नव्याने अर्ज दाखल करणाऱ्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई यांना का सांगत आहे की त्यांना सुद्धा मालूमात व्हावी याबद्दलची आणि त्यांना सुद्धा माहीत असावं की नेमकं कशा प्रकारचे शासन निर्णय हे त्यांच्यासाठी येत असतात। तसेच आता अस्थायी पदांसाठी हा जो शासन निर्णय आलेला आहे नेमकं काय आहे यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत। संपूर्ण जीआरच तुम्हाला दाखवून देतो, वाचून पण दाखवणार आहे नेमकं काय आहे या जीआर मध्ये आणि कधीचा जीआर आहे, तारीख सुद्धा दाखवून देणार आहे। नवीन जीआर आलेला आहे आणि त्या जीआर मध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई यांच्या भरतीकरिता आणि सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहितच असेल की अंगणवाडी भरती खूप मोठ्या प्रमाणात पदांची भरती सुरू आहे आणि अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई यांच्या खूप मोठ्या प्रमाणात अर्ज सुद्धा दाखल होत आहेत। त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथं तुम्हाला अर्ज दाखल करता येत आहेत आणि अशातच आता एक खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई तुम्हाला माहीतच असेल की अकोल्यामधल्या ज्या जागा आहेत अंगणवाडी मदतनीस आणि सेविका पदाची, तर 26 जागांसाठीच जवळपास 1500 ते 1600 अर्ज त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यामधून आता 26 जागांवर निवड प्रक्रिया करण्यात येणार। आता तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या संख्येने हे जे अर्ज आहेत ते दाखल होत आहेत। तर आता अशातच आता महिला व बाल विकास विभागाकडून एक जीआर आलेला आहे, नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये आता एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। नेमकं काय आहे आनंदाची बातमी समजून घेऊया, जाणून घेऊया। तो जीआर सुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे, कोणत्या तारखेचा आहे, त्यामध्ये काय लिहिलं आहे, सर्व काही आपण जाणून घेऊया। तर नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई, आशा कार्यकर्ता तसेच गट प्रवर्तक ताई सर्वांना माझा नमस्कार। मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई, आशा कार्यकर्ता ताई तसेच गट प्रवर्तक ताई यांच्या संबंधीचे सर्व व्हिडिओज, माहिती, त्याचबरोबर शासन निर्णय, नवीन शासकीय योजना जे येत असतात ते सर्व काही आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो। तर बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या जीआर मध्ये नेमकं कोणती आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। तर बघा, हाच तो जीआर आहे आणि शासन निर्णय आणि इथं बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 104 नागरी प्रकल्पातील अस्थायी पदांना दिनांक 1/3/2025 ते 31/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्याकरिता विषय जो आहे तो पुन्हा एकदा ऐकून घ्या। 104 नागरी प्रकल्पातील अस्थायी पदांना दिनांक 1/3/2025 ते 31/8/2025 पर्यंत मुदतवाढ, म्हणजे ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे जे अस्थायी पद आहेत त्यांच्याकरिता। तर बघा, इथं महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे। त्याचबरोबर दिनांक तुम्ही बघू शकता इथं 12 मार्च 2025, तर 12 मार्च 2025चा हा शासन निर्णय आलेला आहे। तर आता इथं हे वाचामध्ये हे जे संदर्भ दिलेले आहेत, इथं बघा संदर्भ दिलेले आहेत त्यांनी, एकूण 8 संदर्भ दिले आहे आणि या 8 संदर्भानुसारच हा नवीन जो शासन निर्णय आहे हा इथं त्यांनी काढलेला आहे। तर बघा, इथं प्रस्तावना बघूया सर्वात आधी आपण काय लिहिलेलं आहे ते। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरिक प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या आकृतीबंधानुसार 104 नागरी प्रकल्पातील नियमित वेतन श्रेणीतील 1208 अस्थायी पदे, वाहन चालकांची 23 पदे, तसेच 19,799 अंगणवाड्यांमधील 19,799 अंगणवाडी सेविका व 19,799 अंगणवाडी मदतनीस यांची एकूण 39,598 मानधनी पदे, एकूण 1208 प्लस 23 प्लस 39,598 बरोबर 40,829 पदांना उपरोक्त संदर्भ क्रमांक 6 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 1/9/2024 ते दिनांक 28/2/2025 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता मुदतवाढ देण्यात आली होती। म्हणजे याआधी जो शासन निर्णय आला होता, जो संदर्भ क्रमांक 6 मधला जो शासन निर्णय होता, इथं बघू शकता इथं दिलेला त्यांनी, तर त्या शासन निर्णयानुसार या एवढ्या ज्या पदा आहेत 40,829 या पदांना दिनांक 1/9/2024 ते 28/2/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती।
तर बघा, वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 8 येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतिबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतिबंधात करण्यात आलेला नाही आहे अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक 1/3/2025 ते 31/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। तुम्ही बघू शकता की जे आकृतिबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतिबंधात करण्यात आलेला नाही अशा पदांना तर दिनांक 1/3/2025 ते 31/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। म्हणजे आता 31 ऑगस्टपर्यंत यांना मुदतवाढ मिळणार आहे। तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील नागरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या नियमित वेतन श्रेणीत वेतन घेणारी पदे व मानधनी पदांपैकी रिक्त असलेली पदे ही 6 महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त नाहीत असे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक 7 येथील पत्रान्वये प्रमाणित केले आहे। त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या आकृतिबंधानुसार 104 नागरी प्रकल्पातील नियमित वेतन श्रेणीतील कार्यरत अस्थायी पदे तसेच 19,800 अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा, ही खूप दिवसापासून त्यांच्या विचारात होती ही बाब, त्यांना मुदतवाढ देण्याकरिता। तर बघा, आता शासन निर्णय आपण वाचून घेऊया। शासन निर्णय जरा काळजीपूर्वक समजून घ्या। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील नागरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेली नियमित वेतन श्रेणीत वेतन घेणारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची 104 पदे, मुख्य सेविकांच्या 792 पदे, सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ लिपिक यांची 104 पदे, लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक यांची 104 पदे, शिपाई 104 पदे अशी एकूण 1208 पदे व वाहन चालकांची 23 पदे अशी एकूण 1231 पदे तसेच नागरी प्रकल्पातील 19,799 अंगणवाड्यांमधील 19,799 अंगणवाडी सेविका व 19,799 अंगणवाडी मदतनीस यांची एकूण 39,598 मानधनी पदे अशा एकूण 1208 + 23 + 39,598 बरोबर 40,829 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2025 ते दिनांक 31/8/2025 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। तर तुम्ही बघू शकता की अस्थायी पद जे आहेत हे यांना पुढे चालू ठेवण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे दिनांक 31/8/2025 पर्यंत। तर बघा, सदरचा शासन निर्णय वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 2016 दिनांक 3/3/2025 अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर तुम्ही बघू शकता इथं यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी पदं ही जी आहेत एकूण 40,829 अस्थायी पदांना 31/8/2025 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सरकारची आणि त्याचाच हा GR आलेला आहे। तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।